मराठा आंदोलक मनोज जरांगे माझ्यासोबत आहे. सर, आपण दिल्लीत आलेला आहात. दिल्लीत आल्यानंतर आज शौर्य पाटलांच्या कुटुंबाशी भेट घेणार आहात. हो, त्यांच्या वेदनाच तितक्यात. हो, लेकरू गेलं, सोन्यासारखं लेकरू त्यांचं गेलं, आणि त्याच्यात सुद्धा दिल्लीचं सरकार आणि केंद्रातलं सरकार आणि अमित शहा साहेब जातीवाद आणायला लागले. हे मात्र आम्हाला मग आता खूप जिव्हारी लागायला लागले. महाराष्ट्रातला मराठा समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं पळतो, त्यांची सत्ता आणतो, आणि आज एक मराठ्यांचंच पोरग इथं मारलंच गेलंय म्हणतो आम्ही, त्याचा बळीच घेतलाय. ती आत्महत्या नाहीच आहे, कारण होऊनच आहे त्यांनी, कारण त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली भाईयांनी, आणि त्या चिठ्ठीमध्ये 4 जणांचे नाव आहेत. तुम्ही अटक करत नाहीत याचा अर्थ काय? ते मराठ्याचं पोरग आहे म्हणून अमित शहा साहेब अटक करायचा आदेश देत नाहीत का? मराठ्याचं आहे म्हणून म्हणजे तुम्ही मराठी इथं पण जातीवाद करणार का? आम्हाला हे माहिती नाही. आम्हाला आंदोलनाच्या पावित्र्यात येऊ देऊ नका. तुम्ही त्या 4 जणांना अटक करून त्या शाळेवर पण कारवाई करा. 4 ज्या महिला आहेत, 4 शिक्षिका आहेत, त्या शाळेत शिक्षकांना अटक केली नाही, तर तुमच्याकडे काय पुढचं पाऊल आहे? महाराष्ट्रात शाळा असत्या मग, पण मला असं वाटतं त्यांच्या शाळा असतीलच. पण मला याच्या पलीकडे असं वाटतं की त्यांचे जे मिशनरीचे ते चर्चेचे फादर असतील, त्यांचा अंकुश त्या शाळेवरती, त्यांची ती जबाबदारी. ते सांगतील यांना अटक करा म्हणून, कारण त्यांच्यात ना माया खूप आहे असं मी ऐकलंय. त्यांच्या त्या मिशनरीमध्ये पैसे खूप आहे. माया म्हणजे माया, एकमेकावर प्रेम करणे. प्रेम मग एक पोरग मेलंय तर मग तुमच्यावर तुमची माया गेली कुठं? फादरांची माया गेली कुठं? म्हणून तेच सांगतील मला वाटतं, आणि त्यांनी सांगावं पुढची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नये. शेवटी काय, आम्ही पण मराठी आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तुम्ही खासदारांना सांगितलंय का अमित शहाची भेट घेणार आहात का? किंवा मग देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, अजित पवार यांना काही सूचना देणार आहात का तुम्ही? मी एकदा सांगायचं काम करणार, त्यांनी करणं गरजेचं आहे. अटक फडणवीस साहेबांना सांगणार, अजितदादांना सांगणार, शिंदे साहेब सुद्धा युतीमध्ये आहेत. आपलं मराठ्याचं एक पोरग जर इथं मारलं गेलंय, आणि त्याच्यासाठी तुम्ही अमित शहा साहेबाला भेटून सांगा की ते अटक करा. एकदा मी सांगणार, त्यांनी नाही केलं, मुंबईत तुंबू शकते मराठ्यांनी नुसती. जशी मुंबईत तुंबली तशी दिल्ली तुंबेल का? का नाही तुंबणार? का नाही तुंबणार? आमचं लेकरू बळी जाऊ देणार नाहीत व्यर्थ. आम्ही भयानक आंदोलन होणार. भयानक आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. त्यांनी म्हटलंय जशी मुंबई तुंबली होती त्याच धर्तीवरती दिल्ली देखील तुंबू शकतं, आणि त्यामुळे आम्हाला पर्याय असं एवढंच आहे की अमित शहानी त्या शिक्षकांवरती कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह प्रशांत, न्यूज 18 लोकमत.